नमस्कार. पुढील ओवींमध्ये आपण पाहणार आहोत भगवंताकडून आपल्या प्रभावाचे वर्णन व अर्जुनाला युद्धासाठी प्रोत्साहन. घाबरलेल्या अर्जुनाकडून भगवंताची स्तुती व चतुर्भुज रूप दाखवण्याची प्रार्थना. भगवंताकडून आपल्या विश्वरूपाच्या दर्शनाच्या महात्म्याचे कथन, तसेच चतुर्भुज व सौम्य रूपाचे दर्शन. अनन्य भक्तीशिवाय चतुर्भुज रूपाच्या दर्शनाची दुर्मिळता व फळासह अनन्य भक्तीचे वर्णन. ओवी क्रमांक 32. श्री भगवान उवाच. कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्त ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रत्यनीकेषु योधा. अर्थात श्री भगवान म्हणाले, मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे. म्हणून शत्रुपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत. म्हणजेच तू युद्ध केले नाहीस तरी या सर्वांचा नाश होणार. ओवी क्रमांक 33. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मय्येवेत्ते निहिता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन. अर्थात म्हणूनच तू उठ, यश मिळव, शत्रूंना जिंकून धनधान्य संपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेलेले आहेत. हे सव्यासाची तू फक्त निमित्त मात्रच हो. ओवी क्रमांक 34. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यथिष्ठा युद्धस्वजेतासि रणे सपत्नान्. अर्थात द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसेच जयद्रथ आणि कर्ण, त्याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पुष्कळ शूर योद्ध्यांना तू मार. भिवू नकोस. युद्धात खात्रीने तू शत्रूंना जिंकशील, म्हणून युद्ध कर. संजय उवाच. ओवी क्रमांक 35. एच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमान करीटी नमस्कृत्वा भूयेवाह कृष्णं जगत्तं भीत प्रणम्य. अर्थात संजय म्हणाला, भगवान केशवांचे हे बोलणे ऐकून किरीटी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि फिरूनही अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णांना सद्गतीत होऊन तो म्हणाला. अर्जुन उवाच. ओवी क्रमांक 36. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगन्मरुष्यत्यनुरजते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंगा. अर्थात अर्जुन म्हणाला, हे अंतर्यामी, आपले नाव, गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते व तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागते. तसेच भ्यालेले राक्षस दशदिशात पळून जात आहेत आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहेत. हे योग्यच होय. ओवी क्रमांक 37. कस्माच्च तेन नमेरन् महात्मन् गिरीयसे ब्राह्मणोऽप्यादिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सत्सत्तत्तत्परं यत्. अर्थात हे महात्मन, ब्रह्मदेवाचेही आदिकरण आणि सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करत नाहीत? कारण हे अनंता, हे देवादिदेवा, हे जगन्निवासा, हे सत, असत व त्या पलीकडे अक्षर, अर्थात सच्चिदानंद घन ब्रह्म आहे
हे आपणच आहात. ओवी क्रमांक 38. त्वमादिदेव पुरुष पुराण त्वमस्य विश्वस्य परं निधानं वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनंतरूप. अर्थात आपण आदिदेव आणि सनातन पुरुष आहात. आपण या जगाचे परम आश्रयस्थान आहात. जग जाणणारेही आपणच व जाणण्याजोगेही आपणच. परमधामही आपणच आहात. हे अनंत रूपा, आपण हे सर्व विश्व व्यापले आहे. ओवी क्रमांक 39. वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशांक प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च. नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्व पुनश्च भूयोऽपि नमो समस्ते. अर्थात आपण वायू, यमराज, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचेही जनक आहात. आपल्याला हजारो वेळा नमस्कार. नमस्कार असो. आपणाला आणखीही वारंवार नमस्कार. नमस्कार असोत. ओवी क्रमांक 40. नम पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोस्तु ते सर्वत एव सर्व अनंतवीर्यामित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्व. अर्थात हे अनंत सामर्थ्यशाली, आपल्याला पुढून व मागूनही नमस्कार. हे सर्वात्मका, आपल्याला सर्व बाजूंनीच नमस्कार असो. कारण अनंत प्रभावशाली अशा आपण सर्व जग व्यापले आहे, म्हणून आपण सर्वरूप आहात. ओवी क्रमांक 41. सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि. अर्थात आपला हा प्रभाव न जाणण्यामुळे आपण माझे मित्र आहात असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी हे कृष्णा, हे यादवा, हे सख्या असे जे काही विचार न करता मुद्दाम म्हटले असेल. ओवी क्रमांक 42. यच्चावहासार्थ सत्कृतोऽसि विहारशय्यासन भोजनेषु एकोऽवथाप्यच्युतसमक्षं तत्क्षामये त्वामहं प्रमेयम. अर्थात आणि हे अच्युता, माझ्याकडून विनोदासाठी फिरताना, झोपताना, बसल्यावेळी आणि भोजन इत्यादी करताना आपला एकांतात किंवा त्या मित्रांच्या समक्ष जो अपमान झाला असेल, त्या सर्व अपराधांची अचिंत्य प्रभावशाली अशा आपणाकडे मी क्षमा मागत आहे. ओवी क्रमांक 43. पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्यभ्यधिककुतन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिम प्रभाव. अर्थात आपण या चराचर जगताचे जनक आहात, तसेच सर्वश्रेष्ठ गुरु व अत्यंत पूजनीय आहात. हे अतुलनीय प्रभावी त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचाही दुसरा कोणी नाही, मग आपल्याहून श्रेष्ठ कसा असू शकेल. ओवी क्रमांक 44. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीश नित्यं पितेव पुत्रस्य सखेव संख्यो प्रिय प्रियायार्हसि देव सोढुं. अर्थात म्हणूनच हे प्रभो, मी आपल्या चरणांवर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य अशा आपण ईश्वराने प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करीत आहे. हे देवा, वडील जसे पुत्राचे, मित्र जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात, तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात. ओवी क्रमांक 45. अदृष्टपूर्वं वृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे
तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. अर्थात पूर्वी न पाहिलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो आहे आणि माझे मन भीतीने अतिशय व्याकुळही होत आहे. म्हणून आपण मला ते चतुर्भुज विश्वरूपच दाखवा. हे देवेशा, हे जगन्निवासा, प्रसन्न व्हा. ओवी क्रमांक 46. किरीटिनं गतिनं चक्रहस्त मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. अर्थात मी पहिल्यासारखेच आपणाला मुकुट धारण केलेले तसेच गदा आणि चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो. म्हणून हे विश्वस्वरूपा, हे सहस्त्रबाहो, आपण त्याच चतुर्भुज रूपाने प्रकट व्हा. श्री भगवान उवाच. ओवी क्रमांक 47. मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं तन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्. अर्थात श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने हे माझे परम तेजोमय, सर्वांचे आदी, सीमा नसलेले विराट रूप तुला दाखवले. ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणीही यापूर्वी पाहिले नव्हते. ओवी क्रमांक 48. न वेदयज्ञाध्य यनेर्न दानेर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रे एवं रूपशक्यहं नृलोके द्रष्टुं तत्नेन कुरु प्रवीर. अर्थात हे अर्जुना, मानव लोकात अशा प्रकारचा विश्वरूपधारी मी वेदांच्या आणि यज्ञाच्या अध्ययाने, दानाने, वैदिक कर्माने आणि उग्र तपश्चर्यानेही तुझ्याखेरीज दुसऱ्याकडून पाहिलं जाणे शक्य नाही. ओवी क्रमांक 49. माते व्यथा माच विभूढ भावो दृष्ट्वा रूपं घोरमिदृं ममेदम् व्यपेतभिप्रीतमना पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. अर्थात माझे या प्रकारचे हे भयंकर रूप पाहून तू भयभीत होऊ नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस. तू भीती सोडून प्रीतियुक्त अंतकरणाने तेच माझे हे शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पहा. संजय उवाच. इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूय आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा. अर्थात संजय म्हणाला, भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे सांगून पुन्हा तसलेच आपले चतुर्भुज रूप दाखवले आणि पुन्हा महात्म्य श्रीकृष्णांनी सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला. अर्जुन उवाच. ओवी क्रमांक 51. दृष्ट्वेत्वं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्ता सचेता प्रकृतिगता. अर्थात अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, आपले हे अतिशय शांत मनुष्य रूप पाहून आता माझे मन स्थिर झाले असून मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे. श्री भगवान उवाच. सुदुर्दशरमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देव अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांगिण. अर्थात श्री भगवान म्हणाले, माझे हे चतुर्भुज रूप तू पाहिलेस, ते पाहावयास मिळणे अतिशय दुर्लभ आहे. देवसुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करत असतात. ओवी क्रमांक 53. नाहं वेतेर्नः तपसा न दानेन न चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा. अर्थात
तू जसे मला पाहिलेस तशा माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांनी, तपाने, दानाने आणि यज्ञानेही मिळणे शक्य नाही. ओवी क्रमांक 54. भक्त्या तत्त्वन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातु द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. अर्थात, परंतु हे परंतप अर्जुना, अनन्य भक्तीने या प्रकारच्या चतुर्भुजधारी मला प्रत्यक्ष पाहणे, तत्वतः जाणणे, तसेच माझ्यात प्रवेश करणे अर्थात माझ्याशी एकरूप होणेही शक्य आहे. ओवी क्रमांक 55. मत्कर्म कृन्मत्परमो मद्भक्त संवर्जित निर्वैर सर्वभूतेषु यस मामिति पांडव. अर्थात, हे अर्जुना, जो पुरुष केवळ माझ्याचसाठी सर्व कर्तव्य कर्मे करणारा, मलाच परम आश्रय मानणारा माझा भक्त आसक्तीरहित असतो आणि सर्व प्राणी मात्र्यांविषयी वैरभाव बाळगत नाही, तो अनन्य भक्त मलाच प्राप्त होतो. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूप दर्शन योगो नाम 11 शुभं भवतु.